हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आज आहे शुभ गुरुवार. आज आपण जात आहोत गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला. चला तर निघूया. गाईज, आता आम्ही निघालेलो आहे शेगावसाठी. रस्त्यातच आहे, आम्ही बाय बस चाललो आहे. गाईज, आता आम्ही निघालेलो आहे शेगावसाठी. बसमध्ये बसलेलो आहे आम्ही राजापेठ बस स्टँड पासून बसलेलो आहे. तर चला आता आपली जर्नी कंटिन्यू करतोय. गाईज, आता आम्ही शेगाव आलेलो आहे. बस स्टँड वर उतरलो. आता एवढी गरमी आहे, मी सांगू नाही शकत. भयानक ऊन आहे इथे, बघू शकता तुम्ही. खूप गरमी आहे आणि खूप ऊन आहे. खूप भयानक गरम वातावरण आहे. चला आता मंदिरात जाऊया आपण. गाईज, आता आम्ही निघालेलो आहे मंदिरासाठी. ऑटो मध्ये बसलो आता. चलो. हाय. गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे. बघू शकता. हे गजानन महाराजाच्या मंदिराचं मेन गेट आहे. इथे आपण जे बघतोय, पण इथून सध्या एंट्री बंद आहे. समोरून इकडे जे दुसरं द्वार आहे तिथनं आपल्याला एंट्री मिळेल इथे आतमध्ये जायला. जे लिहिलेलं आहे ना, श्रीचे मंदिरात जाण्याचा मार्ग, इथून आपल्याला एंट्री मिळेल. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आता एंट्री घेतलेली आहे. आता आपण दर्शनाकडे जाऊ. सगळ्यात पहिले आपण चप्पल स्टँडवर चप्पल काढून घेऊया. त्यानंतर आपण मंदिरात दर्शन करायला जाऊया श्रींचं. चला. या साईडनी चप्पल स्टँड आहे. आता आपण चप्पल स्टँडवर आपले चप्पल काढून घेऊ. देन त्याच्यानंतर हातपाय धुवून आपण आपले मंदिरामध्ये एंटर करू. हा बघा मंदिराचा पूर्ण आवार आहे. हा मेन द्वार आहे. इथे श्रीमुख दर्शन आहे आणि तिकडे श्रींचे समाधी दर्शन आहे. आता आपण चप्पल स्टँड कडे आलेलो आहे. आज खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. चला आता आपण चप्पल काढून घेऊया. आम्ही आता चप्पल स्टँड वरून चप्पल घेऊन आलेलो आहे. आता आम्ही बॅग्स ठेवणार आहे लॉकर मध्ये. इथे तुम्ही बघू शकता बॅग ठेवायला लॉकर आहे. हे सुरक्षा गृह आहे. इथे तुम्ही तुमच्या बॅग ठेवू शकता लॉकर मध्ये. पूर्ण इथे अशी व्यवस्था आहे. हे बघा, इथे तुमच्या बॅग व्यवस्थित सुरक्षित राहतात. इथे तुम्ही बॅग ठेवू शकता. आम्ही आता बॅग्स ठेवलेल्या आहे आमच्या लॉकर मध्ये. हात पाय धुवून आता दर्शनाच्या लाईनीमध्ये आता लागत आहे. चला आता आपण दर्शनाच्या लाईन मध्ये लागू. खूप ऊन आहे सध्याच्या कंडिशन मध्ये आणि खूप गरमी आहे इथे. आता गजानन महाराजांचं हे शेगाव संस्थान सगळ्यात सुंदर, सगळ्यात क्लीन असं आहे. हे बघा, माझ्या मागे प्रवेशद्वार आहे. आता आपण दर्शनाला चाललो आहे. हे बघा, श्रींच्या समाधीच्या दर्शनाकडे आता आपण चाललेलो आहे. दर्शनासाठी लाईन मध्ये लागलो आहे. आता आपण आतमध्ये आलो दर्शनाच्या लाईनीमध्ये लागायला. इथे किती गर्दी आहे आज. बघू शकतो इथे किती सुव्यवस्था आहे. एकदम सुव्यवस्थेने ते आपण आतमध्ये आल्यापासून इथे थंड पाण्याची व्यवस्था आणि सगळं थंड याच्यामध्ये जातोय आपण.
गर्दी किती आहे, दूर दूर पर्यंत तुम्हाला इथे लाईन दिसेल. अजून तर आम्ही अर्ध पण नाही आलोय, अर्ध्यापेक्षा कमीच आहे. अजून खूप गर्दी राहणार नाही. काहीच आता आम्ही श्री समाधींच्या दर्शनाच्या इथून वापस चालू आहे, कारण की इथे भयानक गर्दी आहे. आजच्या दिवशी तर दर्शन पॉसिबल नाही आहे इथनं, तर आता आपण श्रीमुख दर्शन घेऊन घेऊया. चला गाईज, आता आम्ही श्रीमुख दर्शनासाठी चाललेलो आहे, कारण गर्दी बघून आम्हाला म्हणजे आमची हिंमतच नाही झाली पुढे समाधीचं दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे आता आम्ही श्रीमुख दर्शनासाठी चाललो. आता आम्ही श्रीमुख दर्शनासाठी चाललेलो आहे. बस आता पोहोचल्यातच आहे आम्ही. काय आता आमचं दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं. आता आम्ही बाहेर मंडपात आलेलो आहे. बघा, बघू शकता तुम्ही, हे इथे पुन्हा खांबा आहे. हा कळस आहे, या कळशाच्या तिथेच बरोबर महाराजांची समाधी आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता सभा मंडपात आहोत. हा पूर्ण सभा मंडप आहे. आपण महाप्रसादाकडे चाललो आहे जेवण करायला. महाप्रसाद घेऊन घेऊया आता आपण श्रींचा. हे बघा महाप्रसादाचं. मी प्रसादाच्या लाईन मध्ये लागतोय, गर्दी आहे सध्यात. फराळाच्याच लाईन मध्ये आम्ही लागलेलो आहोत, पण फराळाच्या लाईन मध्ये पण फार गर्दी लागतो. बघू शकता तुम्ही, गर्दी बघितलीच असेल. आता माझं तर म्हणणं आहे, तुम्हाला जर यायचंच असेल ना दर्शनाला, तर गुरुवार सोडून, पौष महिना सोडून, प्रगट दिनाचे दिवस सोडून, हा प्रत्येकाची आस्था असते ती वेगळी गोष्ट आहे. पण जर तुम्हाला लवकरात लवकर दर्शन घ्यायचं असेल तर ऑफ सीझनला तुम्ही या, तेव्हा तुमचं दर्शन खूप लवकर होईल. तर गाईज, आता आम्ही आलोय महाप्रसादाला जेवण करायला. बघू शकता, मी तुम्हाला प्लेट दाखवते माझी. हे बघा, पोळी भाजी, पिठलं, वरण भात आणि लाडू असं हे महाप्रसादाचं जेवण आहे. ते बघू शकता किती सुव्यवस्था केलेली आहे जेवणाची. चला आता आपण जेवण करून घेऊया, त्यानंतर आपण रूम शोधूया आपल्यासाठी. आता आम्ही महाप्रसाद खाऊन आलेलो आहे. आता आम्ही आमचे बॅग घेतोय आणि तिथूनच आम्ही रूम करत आहे. रूम बघायला जातोय. आता भेटूया रूममध्ये. हे आनंद सागरच्या इथलं भक्त निवास आहे पूर्ण. बघा, हे बघा माझ्या मागे, ते बघू शकता तुम्ही. हे भक्त निवास आहे. इथे रूम मिळतात आपल्याला, पण सध्या आम्हाला काही रूम मिळाली नाही आहे, कारण आज पूर्ण फुल आहे. त्यामुळे आज आम्ही घरी जाणार आहे वापस रिटर्न. आजचा दिवसच चुकीचा आहे आमचा. आमचं सगळं लेटच होत गेलं. त्यामुळे आता आम्हाला रूम मिळाली नाही आहे, म्हणून आता आम्ही घरी वापस जाणार आहे. पण आता आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊया. चला. बघा गाईज, इथे किती निसर्गरम्य वातावरण आहे. जर तुम्हाला इथे रूम करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण अशा वेळेला या ऑफ सीझनमध्ये या, तुम्हाला इथे रूम मिळून जातील. इथे खूप छान असं वातावरण आहे. बघा,
आतापर्यंत खूप ऊन होतं इथे, तुम्ही बघू शकता. आता वातावरण किती सुंदर झालेलं आहे. तर पाऊस येण्याची शक्यता आहे पूर्ण. आता विसाव्यामधून निघून आपण जातो आहे महालक्ष्मी टेम्पल. तर चला आपण महालक्ष्मी टेम्पलवर जाऊया. गाईज हे बघा, एकदम पाऊस सुरू झालेला आहे. गाईज आता आम्ही आलेलो आहे हे महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर. बघा किती सुंदर आहे. तर खूप पाऊस सुरू आहे सध्या, तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढत आहे. बघा किती सुंदर मंदिर आहे. हे हनुमानजीचं मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही किती ओलं झालं आहे सध्या. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. बघा मंदिर किती सुंदर आहे. मंदिर बघा किती सुंदर आहे. असं हे मंदिर आहे. मंदिरला आम्ही आता पोहोचतोय. आता इकडे गेलो तर आपल्याला शंकरजीचं मंदिर लागते. तिथे 12 ज्योतिर्लिंग आहेत पूर्ण खाली. या मंदिरातच आहे महालक्ष्मी मातेचं. आता आपण महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊन शंकरजीचे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत आहे. हे पण या मंदिरातच एक छोटंसं भुयारा टाईप मंदिर आहे. चला तर आपण बघूया. शेगाव पासून आपल्याला सिद्धीपीठ मंदिर महालक्ष्मीचं मंदिर आपल्याला हे लागते. शेगाव पासून आपल्याला हे 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मी जेवढं तुम्हाला महालक्ष्मीचं मंदिर दाखवलेलं आहे, इथे 12 ज्योतिर्लिंगाच्या पूर्ण प्रतिलिपी आहेत. तर आपण इथे दर्शनाला या आणि व्हिजिट द्या. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.